महाराष्ट्राच्या किंबहुना राष्ट्राच्या असं म्हटलं तरी योग्य ठरेल, राजकारणामध्ये नवीन नवीन तरुण जनरेशन नेक्स्टचे स्टार सुपरस्टार उदयाला येत आहेत सध्या. आणि अलीकडे जे स्टार उदयाला आले, जे यंगस्टर्स नेते म्हणून लोकांच्या मनामध्ये प्रतिबिंबित झाले, त्याच्यामध्ये प्रबोध वसंतराव डावखरे हे एक महत्त्वाचं नाव आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आज एक युवा नेते आहेत आणि त्यांचे पिताश्री वसंतराव डावखरे हे माझे मित्र होते, त्यामुळे त्यांना लहानपणापासून मी बघत आलेलो आहे, त्यांची प्रगती पाहिलेली आहे. आज जिमच्या क्षेत्रामध्ये केवढं मोठं नाव आहे त्यांचं, तो ब्रँड किती त्यांनी एस्टॅब्लिश केला आहे. त्याचप्रमाणे माझी खात्री आहे की जिममध्ये जसं त्यांचा ब्रँड आहे तसंच पॉलिटिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये किंवा पॉलिटिक्समध्ये प्रबोध डावखरे हा एक ब्रँड लवकरच एस्टॅब्लिश झालेला असेल, तिकडे वाटचाल सुरू झाली. आता भेटत असताना माझ्या मनामध्ये जे तुमच्या मनात आधी आहेत ते प्रश्न मी आज प्रबोध डावखरे यांना विचारणार आहे. एक पर्स्पेक्टिव्ह आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की सध्या जे राजकारण चालू आहे, आपण राष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ आत्ता घेऊया, नको महाराष्ट्राचा घेऊया. आत्ता जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे त्याचं विश्लेषण, परीक्षण, निरीक्षण काय प्रकारे प्रबोध तुम्ही करताय? आता जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आमची कोअलिशनची गव्हर्नमेंट आहे विथ BJP. आमचे नेते सुनेत्रा पवारजी आणि पार्थ दादा पवार यांनीच पुढाकार घेतला आमच्या पक्षाचं नेतृत्वाचं दादा गेल्यानंतर. आणि ते जे पण कार्य करतात आता त्यांनी जे घेतलेत इनिशिएटिव्स, त्याचं खरं रूप रंग दिसायला पुढच्या 2-3 महिन्यात त्यांना दिसतील. कारण की जे पण बीज तुम्ही आज पेरलं का तुम्हाला लगेच त्याचं वेळ लागतो, हे दिसत नाही. तर येणाऱ्या काळामध्ये लवकरच, मी असं हे पण नाही बोलत आहे का 1 वर्ष का 2 वर्ष, याच वर्षामध्ये थोड्याच महिन्यामध्ये तुम्हाला तो फरक पण जाणवेल. की कारण की आता या राष्ट्रवादीला पार्थ दादांमुळे एक तरुण नेतृत्व पण मिळालं आहे. आणि त्यांची जी ही नवीन टीम जे आहे ज्याच्यामध्ये त्यांनी यंग, डायनामिक आणि क्लीन कॅरेक्टरचे यूथ निवडलेले आहेत, तर त्याच्याने भरपूर फरक पडणार आहे राजकारणामध्ये. आणि लोकांची पण जी एक राजकारणाबरोबर किंवा एक राजनीतीबरोबर जे एक नेगेटिव्ह भावना किंवा एक हे आहे, ती पण लवकरच बदलणार आहे. नाही, मला याच्यामध्ये कारण मी तुझं जिममधलं लाईफ आणि ते उद्योगपती म्हणून वेगवेगळ्या ह्याच्यातलं पाहिलं होतं. तुझ्या जीवनामध्ये राजकारण आल्यापासून किंवा तू राजकारणात गेल्यापासून काय फरक पडला असं तुला वाटतं? बघा कसं आहे की ना, माझा जन्मच राजकारणाच्या घरातच झाला. ते तर हां, तर तो खून में है की नाही. अभी एक कहावत है कि शेर के बच्चे को शिकार करना सिखाना नहीं पड़ता है की नाही. तर आपण एक लायन किंग एक नावाचा डिझनीचा एक मस्त एक पिक्चर आलेला, ठीक आहे. त्याच्यामध्ये तो जो लायन असतो तो आय थिंक सो तो कशा तरी याच्यामध्ये तो ही डाईज आणि त्याचा जो मुलगा असतो सिम्बा तो लहान असतो. तर त्याच्यामध्ये नंतर जेव्हा तो मोठा जो लायन असतो तो गेल्यानंतर तिकडचे जे हायनाज किंवा बाकीचे जे मंकीज असतात ना त्या जंगलचे, ते त्या जंगलचे राजा समजायला लागतात, ठीक आहे. जेव्हा सिम्बा मोठा होतो आणि परत त्या जंगलमध्ये होतो, ही शोज हू इज द रिअल किंग. डरकाळी घुमते. येस, तर आय थिंक लायन्स किंग इज द बेस्ट स्टोरी टू एक्सप्लेन अबाउट युअर राईज. इट्स जस्ट डोक्यात आलं म्हटलं तर आपलं शेअर करायला नाही. बरोबर. पार्थचे तुझे वैयक्तिक एक राजकीय संबंध म्हणून, मित्र म्हणून तर वेगळे असतातच, पण राजकीय संबंध एक नेता म्हणून तू त्याचे कोणते गुण तुला ॲप्रिशिएट होतात किंवा फॉलो करावेसे वाटतात? मला पार्थ दादा म्हणजे माझे मित्र
व्यतिरिक्त जे ॲज अ लीडर जे मला वाटलं की मी त्यांच्याकडे जेव्हा बघतो ना तेव्हा मला यंग अजितदादा पवार आठवतात. हो. तर मी तुम्हाला म्हणजे एकदम फास्ट डिसिजन मेकर, एकदम स्टर्न डिसिजन मेकर आणि अभ्यासू व्यक्ती. म्हणजे असं नाही आहे की डिसिजन नुसतं मनात आलं त्यामुळे केलं. त्याचा काय परिणाम होऊ शकतो, म्हणजे त्याचं पब्लिकला काय वेलफेअर आहे, काय पब्लिकला काय बेनिफिट आहे, ते विचार केल्यानंतर ते डिसिजन घेतात आणि इम्प्लिमेंटेशनला वेळ लावत नाही. हो, हे महत्वाचं. काय आहे की तुम्ही बघितलं असेल पहिलेच्या जनरेशनचे पॉलिटिशियन्स एक निर्णय घ्यायला म्हणजे वर्षानुवर्ष लावायचे. तेच मी यांच्या म्हणजे जे माझा स्वभाव आहे तेच मी त्यांच्यामध्ये पण बघितलं की फास्ट डिसिजन मेकर अँड इम्प्लिमेंटेशन इवन सुपर फास्ट. आता काय त्यांनी तुम्हाला सल्ला दिला, एक युवा नेता म्हणून त्यांच्याजवळ तू गेलास आता, तर पार्थ पवारांनी तुला काय सल्ले दिले तसे की ज्याच्यामुळे एक युवा नेता म्हणून तुझी जडणघडण वेगाने आणि एका विशिष्ट दिशेने ध्येयाने होईल असं तुला वाटतंय? काय संस्कार दिले किंवा उपदेश केला त्यांनी? बघा, संस्कार तर माझ्या आईवडिलांनी जे दिलेले तेच मी परिपूर्ण करतोय, तेच पुढे घेऊन चाललोय. हां, पण त्यांनी गायडन्स जरूर दिला आहे मला की पुढे आपल्याला राजकीय वाटचाल कशी करायला पाहिजे, आपल्याला लोकांची सेवा करायची आहे, आम्हाला इथे नेगेटिव्ह पॉलिटिक्स नाही करायचं आहे, आम्हाला इथं घाणेरडं राजकारण नाही करायची. जे आधीचे राजकारण जे पहिले चालायचं, मी नाही बोलत आहे की आधीचे सगळेच राजकारण तसे होते, तसे नव्हते. त्याच्यामध्ये भरपूर सारे चांगले पण होते, पण नेगेटिव्ह राजकारण न करता आपल्याला सोशल सर्व्हिस लोकांची कशी काय करता येईल आणि त्याच्यामध्ये आपण आपला पक्ष कसं वाढवू शकू आणि आपण चांगली लोक कशी काय लोकांमधून निवडून आपल्या पक्षात आणू शकतो, जे क्लीन कॅरेक्टरचे असतील आणि जे लोकांसाठी मतलब स्वार्थाशिवाय समर्पित, काय मॉनिटरी बेनिफिट नाही, काय असं न ठेवता लोकांसाठी काय काम करू शकतील मनापासून, अशी लोकांची त्यांनी निवड करायला चालू केलेली आहे. त्यामुळे ते एक संघटनात्मक त्याचा पाया मजबूत करण्यासाठी. आता म्हणजे पक्षाच्या संदर्भामध्ये सध्या एक वादळी ह्याच्यातून जाते, पण सगळ्या महाराष्ट्रातले सगळेच पक्ष त्या वादळात आहेत. असा कोणता पक्ष नाही की जो त्याच्यात नाही. तर या वादळामध्ये आत्ताच नव्याने तू राजकारणात आलायस. तर या वादळाकडे कसं बघतोयस तू, त्याचा कसा ॲनालिसिस करतोय की अरे इकडे महायुतीचे पक्ष उपपक्ष त्यांचं एक काही चाललं आहे, महाआघाडीचे पक्ष उपपक्ष त्यांचं काय चाललंय ते पण काही वेळेला कळत नाही आहे की ते महायुतीबरोबर येत आहेत का महाआघाडीमध्येच राहणार आहेत का आणखीन काही वेगळं होणार आहे. तर याचं मी वर्णन केऑस असं करतो. तुला या केऑसमध्ये काही सूत्र वाटतंय? कसं आहे की आय थिंक सो की या केऑसमधून काही जे बाहेर पडेल ते चांगलंच होईल असा मला खंबीरपणे विश्वास आहे. आणि आमचा हा जो पक्ष आहे इसके जड़े बड़े मजबूत हैं. ठीक है, तो झाड़ के पत्ते आएंगे जाएंगे आते रहेंगे, लेकिन हमारा जो पेड़ है उसकी जड़े बड़े मजबूत है. तो अजितदादांसारखा त्याचं रोपण करतात. आणि त्याच्यामध्ये अजितदादा तर आहे, पण मी याच्यामध्ये हे पण सांगू इच्छितो की महाराष्ट्राला सुनेत्रा वहिनीसारखं एक डेप्युटी CM लावली आहे. मी तरी कमीत कमी इंदिरा गांधी नंतर एवढी हार्डवर्किंग आणि आयर्न लेडी इंडियन पॉलिटिक्समध्ये नाही बघितली. आय कॅन क्लिअरली से शी इज द आयर्न लेडी ऑफ महाराष्ट्र. बरोबर. आता आपण मुलाखतीचा सारांश करत असताना तू ही जी तरुण पिढी आहे जी तुला फॉलो करते आज, सोशल मीडियावर तर बघतोच होतो आपण, मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स पॉझिटिव्ह आहे, सगळ्यांनी एव्हरीबडी हॅज वेलकम्ड इट. तर तू त्यांना काय आवाहन करशील की कशा प्रकारे तुझ्याशी आणि पक्षाशी त्यांनी जोडलं गेलं पाहिजे? बघा, मला तरुण पिढी त्यांच्याशीच बोलायचं आहे तुला डायरेक्ट. नाही, लाईक आय कॅन रिलेट टू इट, कारण की आय एम द व्हॉइस ऑफ द न्यू जनरेशन. सो
की मला फक्त त्यांच्याकडून एवढंच पाहिजे की इफ यू वॉन्ट टू चेंज द गव्हर्नमेंट यू नीड टू बी अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. त्यामुळे मी पण पॉलिटिक्समध्ये आलो आहे. तर तुमचं जे पण काय सजेशन्स का तुमची काय फीडबॅक असेल किंवा तुम्हाला काय असेल ते माझ्यापर्यंत पोचवा, ताकी मी ॲटलिस्ट गव्हर्नमेंट सेंटर असो किंवा स्टेट असेल तुमचा आवाज बनवू शकतो. आय वॉन्ट टू बी युअर रिप्रेझेंटेटिव्ह. कन्सिडर मी ॲज युअर फ्रेंड, नॉट ॲज युअर लीडर. ठीक आहे. आय वॉन्ट टू बी द वॉइस ऑफ द न्यू जनरेशन अँड आय स्टँड बाय देम इन थिक अँड थिन अँड आय वॉन्ट टू चेंज द फेस ऑफ इंडियन पॉलिटिक्स. बट आय नीड युअर सपोर्ट इन दिस. गुड. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.